कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर अनेक मोकाट गायी फिरत असतात। अन्न पाण्या वाचून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत। अशा मोकाट गायींची गोशाळेत रवानगी करून चारा पाण्याची व्यवस्था करावी, तसंच संबंधित गायींच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी वात्सल्य गोसेवा संस्थेनं महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट गायी फिरत असतात। त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, तर काही वेळा या मोकाट गायींमुळे पादचाऱ्यांच्या जीविताला धोका देखील निर्माण होतो। काही वेळा गायींमुळे वाहनांचे अपघातही झाले आहेत। एकीकडे मोकाट फिरणाऱ्या या गायींचे अन्न पाण्या वाचून हाल होत आहेत। कचऱ्यातील प्लॅस्टिक किंवा कुजलेलं अन्न खाल्ल्यामुळे गायी आजारी पडतायत। हिंदू संस्कृतीत पूजनीय असलेल्या गोमातेची अशी अवस्था बघवत नाही। त्यामुळे मोकाट गायींना गोशाळेत हलवावं, त्यांच्या चाऱ्या पाण्याची वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करावी, तसंच मोकाट गायींच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वात्सल्य गोसेवा संस्थेनं केली आहे। त्याबद्दलचं निवेदन महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्याकडे देण्यात आलं। यावेळी प्रसाद सागावकर, विनायक आवळे, रोहन संगपाळ, सिद्धेश हवळ, विशाल पाटील, पप्पू निकम, तनिष डोंगळे, सिद्धार्थ सुतार, सोहम माने, गणेश खांडे, विघ्नेश पवार, ओंकार बुगडे, आकाश गुरवळ, गौरव वरुटे यांच्यासह वात्सल्य गोसेवा संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।